हाय, गुड मॉर्निंग. आत्ताच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा प्रश्न हाताळणार आहोत. तो प्रश्न काय आहे की मी इथं प्रोसेस लिस्टमध्ये जाऊन माझ्या सर्व्हरवरती सध्या कुठल्या कुठल्या प्रोसेसेस चाललेल्या आहेत ते बघालो. तर ह्याच्यावरती YAC ह्याच्यावरती काय ते प्रोसेस चालू आहे, CPU यूसेज एवढा आहे, प्रिया बॅग्स एवढा, अंजली चव्हाण एवढा, असे वगैरे ह्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत. ओके. आता ज्यावेळेला मी ही रात्री 3 वाजता जरी सर्व्हर मी जरी ओपन करून बघितला तरीसुद्धा हा वर्कलोड ह्याच्यावरती दाखवत असतो. याचा मग मला काय वाटतं की त्यावेळेला तर कोणी एंड यूजर वेबसाईटवरती नसतात, पण तरीसुद्धा हा वर्कलोड का दाखवतो आहे? हा वर्कलोड दाखवतो आहे कारण काही गोष्टी बॅकएंडला वर्डप्रेसने सेट केलेल्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल आपण CPD फार्मसी झालं, आपण CPUDU एकदा फक्त बघूया ह्याच्यावरती मी इम्प्लिमेंट केलेलं आहे का. ओके, ठीक आहे. तर बेसिकली इथं मी जर ह्याच्यावरती जर क्लिक केलं तर बघा आपल्याला वर्डप्रेस काय सांगते. वर्डप्रेस युजेस इट्स wp-cron.php फाइल for running routine tasks like checking for updates, sending email notifications and so on. म्हणजेच काय, ज्या वेळेला wp-cron फाईल रन होते त्याला तो अपडेट्सला चेक करतो, ईमेल्सला चेक करतो आणि बाकीच्या गोष्टी नोटिफिकेशन्सला पण चेक करतो. द फाईल इज एक्झिक्युटेड एव्हरी टाइम साइट विजिटर लोड्स अ पेज विच कॅन बी अन इश्यू इफ देर आर क्रिटिकल टास्क दॅट मस्ट बी रन ऑन टाइम. म्हणजेच काय, ही टास्क wp-cron फाईल ही कधी कधी रन होते, ज्या वेळेला पेज लोड होते त्या वेळेला ही गोष्ट रन होते. ओके, जे की अनवॉन्टेड आहे. म्हणजे 10 वाजून 1 मिनिटाने यूजर आला तरी पण ती फाईल रन व्हायला, 10 वाजून 2 मिनिटांना जरी यूजर आला तरी ती फाईल रन व्हायला. ह्याच्यावरून सर्व्हरवरती खूप जादा एक्स्ट्रा लोड पडतो आहे. ठीक आहे, त्यामुळे त्याचा इश्यू होते. धिस ऑप्शन विल बी डिसेबल. This option will disable the default wp-cron.php execution and provide the means to create a regular scheduled task instead. ओके, म्हणजे आता बाय डिफॉल्ट हा पहिल्यांदा ऑफ असतोय. ठीक आहे, आपल्याला काय करायचं आहे, ह्याला ऑन करायचं आहे. ऑन केल्यानंतर ना याच्या सेटिंग्सला जायचं आणि इथं क्रिएट अ रिप्लेसमेंट टास्क वेन टेकओव्हर इज इनिशिएटेड. इथं आपण ह्याला ऑन केलं, त्याच्यानंतर ना ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि इथं आपल्याला ही टास्क मंथली रन व्हायचं. आपल्याला डेली नको आहे किंवा प्रत्येक मिनिटाला नको आहे, कारण अपडेट्स काय एवढे फ्रिक्वेंटली येत नाहीत आणि जरी आले तरी आपल्यासाठी ते इसेन्शियल नाही आहेत. म्हणून आपण ह्याला मंथलीला सेट केलं. ह्याला इथं आपण ॲप्लाय करू. ओके, इथं जर आपण जर शेड्यूल टास्कवरती जर बघितलं तर ती टास्क आपली wp-cronची मंथलीची सेट झालेली आहे. हे एक झालं wp-cron. त्याच्यानंतर ना आणखीन एक आहे की आणखीन काय काय टास्क रन होतात. तर ही दुसरी गोष्ट म्हणजे कॅचेचं nginx बंद करायचं. हे बंद करण्यापाठीमागे रिझन काय, कारण nginx आपण आता वापरतच नाही आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी बाकीचे सेटिंग्स करायला लागतात जे की आपल्याला सध्या करायचे नाही आहेत. त्याच्यानंतर डॅशबोर्डला येऊ. डॅशबोर्डला आल्यानंतर ना इथं WP टूलकिटला जायचं. WP टूलकिटला आल्यावरती इथं ॲटो अपडेट्स, इथं नो करायचं. नो आणि डिफाईन्ड इंडिव्हिज्युअली, म्हणजे नो, डिफाईन्ड इंडिव्हिज्युअली आणि डिफाईन्ड इंडिव्हिज्युअली. ह्याला सेव्ह करायचं. ओके, सेव्ह केल्यानंतर ना ह्याच्या प्लगिन्सला यायचं आणि प्लगिन्सला सगळे ॲटो अपडेट्स आपल्याला बंद ठेवायच्यात. कारण जरी आपण तिकडनं जरी wp-cronमधून जरी बंद केलं तरी WP टूलकिट काय करते की दर थोड्या वेळानं फ्रिक्वेंटली काही टास्क बॅकएंडला रन करत राहते, जे की आपल्याला नको आहे. म्हणून हे आपण इथून बंद करतोय. ही गोष्ट लक्षात घे. ठीक आहे, म्हणजेच काय, जर आपल्याला आपल्या सर्व्हरवरचा जर वर्कलोड जर कमी करायचा असेल तर आपल्याला काय काय करायला लागते. तर पहिली गोष्ट म्हणजे क्रॉन फाईल जी डिफॉल्टला रन होते सारखी त्याला रिप्लेसमेंट टास्क द्यायचा, जे की मंथली बेसिसवरती असेल. 2 नंबरला अपडेट सेटिंग्सला येऊ. आपल्याला तिथं अपडेट सेटिंग्सला कुठलेही अपडेट आपल्याला नको आहे म्हणायचं आणि ते सेव्ह करायचं आणि त्याच्यानंतर ना ॲटो अपडेट सगळीकडची बंद करायची. याच्यानंतर आणखीन एक स्टेप आहे ती म्हणजे काय की जरी आपण इथून जरी ॲटो अपडेट जरी बंद केलेले असले
तरी आपल्याला थिमीफायचे पण ॲटो अपडेट्स बंद करायला लागतात. ते अपडेट्स आपण कसे बंद करणार, तर आपल्याला पॅनलला लॉग इन करायचा. पॅनलला लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साईडला डॅशबोर्डच्या खालच्या साईडला थिमीफाय लायसन्सवरती जायचं आणि तिथं ॲटो अपडेट थिमीफाय प्लगिन्सचा ऑप्शन जो आपण चेकमार्क केलेला आहे तो आपल्याला सध्या बंद करायचा आहे. म्हणजेच काय, जर आपल्याला सर्व्हरवरचा वर्कलोड जर कमी करायचा असेल तर आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायला लागतात. ठीक आहे, त्यामुळं ही गोष्ट अगदी म्हणजे अगदी व्यवस्थित लक्षात ठेवू आणि याच्या पुढच्या जेवढ्या काय आपण वेबसाईट्स करू तेवढ्या सगळ्याला ह्या गोष्टी आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहेत. समज एखादी गोष्ट आणखी नवीन कळाली की जेणेकरून आपण आपल्या सर्व्हरचा वर्कलोड कमी करू शकतो, तरी तो ह्याच्यामध्ये ॲड करून घे. सध्याच्या घडीला तर मला एवढ्याच गोष्टी माहिती आहेत की आपल्याला सर्व्हरचा वर्कलोड कमी करण्यासाठी ह्या गोष्टी करायच्यात. त्यामुळे मी सध्या कमी करावलो, कारण मला सर्व्हरवरती कुठल्याही अनवॉन्टेड प्रकारचा वर्कलोड नको आहे. ठीक आहे, आशा करतो की याच्यामुळे माझ्या सर्व्हरचा वर्कलोड अत्यंत कमी होईल. ठीक आहे, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. फक्त एक डेमोसाठी बघूया की हे काय लगेच इथून वर्कलोड कमी होणार नाही आहे. आता 5.93 आहे, याला एकदा रिफ्रेश करून बघूया. कारण ते आपण एका वेबसाईटला आता इम्प्लिमेंट करू. अशा आपल्याला सगळ्या जेवढ्या वेबसाईट्स आहेत आपल्या सर्व्हरवरच्या तेवढ्या सगळ्यांना आपल्याला ते गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत, तर आपला तो वर्कलोड कमी होईल. आता इथं बघ, जिम बाजारला वगैरे जो काही वर्कलोड अगोदर 1% होता तो आता इथं कमी झाला, 0.61% झाला. आणि हा पण काय आहे, हा बहुतेक माझ्या अंदाजानं एकतरी थिमीफायच्या मुळं आहे. ठीक आहे, हा देखील आपण वर्कलोड लवकरच कमी करून टाकू. ओके, थँक्यू व्हेरी मच.